हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप की तुम्ही सगळेजण चांगले आणि मस्त तंदुरुस्त असणार. आता वाजलेले आहे सकाळचे 7 आणि मी आंघोळ करून एकदम टकाटक फ्रेश झालेलो आहे. तुम्ही म्हणाल बापरे दादा एकदम सकाळी सकाळी आज एकदम रेडी झालेले आहे. त्याचं कारण असं की आम्ही चाललो बाहेर गावी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं आहे की आम्हाला की नाही एक दादा भेटायला आलेले आहे बाहेरगाव. तर ते पण आता सकाळी त्यांना पण आम्ही जाता भेटणार आहोत आणि ते कोण आहे तुम्हाला त्यांची पण भेट करून देणार आहोत. फेमस पर्सन आहे. तर मी तर झालेलो रेडी. चला आता रश्मी मॅडम काय करत आहे पाहू आपण. अरे बापरे रश्मी, 7 वाजले ना, आपल्या 7:30 वाजता निघा लागते घरून. ह्या दुनिया इकडची तिकडे होऊन जाईल, पण हे बाई की नाही झोपिले का नाही तोड नाही ह्या पाहिजे. हा तो गुरु झोपलेला आहे आणि हा इथे सई झोपलेली आहे. ती वेळ झोपलेली आहे आणि मी एकटा असा की उठून रेडी होऊन आंघोळ गिंघोळ करून तयार आहोत. बाई उठणं. हा अजून मी झोप केलीच नाही. सई उठणार. तू काय म्हणत होती सई? हा ते म्हणे ना पप्पा म्हणे सकाळी उठून ते जाऊन मी योगा करत म्हणे योगा. आणि हा पण म्हणे पप्पा मुझे उठा देना. चला आता चुटकी काय करून राहिली. चुटकी लय भयानक झोपाडी आहे. हो आवाज दिला फक्त, पण हाय गैऱ्या झोपीत एकदम. सकाळची झोप पूर्ण झाली तर दुपारी कसा टाईम टाईम काढून कशी झोप पूर्ण करा हे फक्त चुटकीला माहीत आहे. असा खतरनाक काम आहे चुटकीचा. चुटके आता तोंड पातीचं कसं झाली झोप? झोप झाली? बापरे एसी तर त्या डायरेक्ट 18 केली व आवाज त्यांनी मारली कचरा गेला नाही पण मला शांत करून हवा नाही मारून राहिली. मॅडम कोण आहे म्हटलं मला डिस्टर्ब करत आहे म्हटलं. एवढं कुलिंग असून बापरे बाप. काय भाई चुटके तू. म्हटलं कोण मला डिस्टर्ब करत आहे. बापरे तुला कोणी डिस्टर्ब करू शकते काय? अलार्म लावलं सकाळी 7चा लावला मी लवकर उठली 6. रिमोट कुठे आहे मग एसीचा? एसीचा रिमोट कुठे आहे? कुठे आहे? दिसून नाही राहिला. तेरे पास से तो कहाँ है तेरे पास? वाह ये चुटकी की बेडरूम है ये गाइस. अकेली सोती है यहाँ पे, कभी सही सोती है. अभी एसी हो गया बंद और अभी ये पंखा भी बंद करके देता क्योंकि इसको ठंडी हवा लगेगी. मेरे को भरोसा नहीं है वापस से. हाँ ये भाई योगा टीचर. तो चलो गाइस अभी रश्मि रेडी होती है फिर उसके बाद हम निकलते हैं. तो मित्रांनो चला आता सकाळी सगळ्यात पहिले आम्ही उठल्यानंतर पित असतो कोमट पाणी. आता हे पाणी याच्यामध्ये टाकतो, नंतर याला थोडंसं कोमट करतो, नंतर पितो. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कोण कोण सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिते आणि कोण कोण नाही पित. तर इथं ठेवलं पाणी. हे झालं स्टार्ट. बस आता 1-2 मिनटाच्या नंतर कोमट पाणी तयार. मित्रांनो माझं कोमट पाणी तयार झालेलं आहे. आता मी पिणार आहोत. तर मित्रांनो बायको असावी तर अशी. बायकोनं माझ्यासाठी 1 सोडून 3 नाही 4 फेसवॉश आणलेले आहे. तरी माणूस गोरा होत नाही. बायको 4 फेसवॉश आला की 3 फेसवॉश आला. मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो ह्या बाईचा खतरनाक दिमाग आहे बाबा. काय खतरनाक दिमाग आहे. खतरनाक नाही आहे का तू? 4 फेसवॉश आणले ना. चला माझ्या डॉक्टरनं दिलेलं वापरायचं नाही, अमोलदादानं दिलेलं वापरायचं. बरं ठीक आहे. तुम्हाला जे दिले तेच वापरायचे. हे काय करते राजे हो लेडीजचे पूर्ण फेसवॉश वगैरे वापरून घेते म्हणून याच्यासाठी स्पेशल ठेवावं लागते. बरं ठीक आहे. तर मग मला त्या डॉक्टर गरम साहेब पाणी केलं काय? गरम पाणी रेडी आहे मॅडम. तेच बस तुम्ही प्यासाठी रेडी आहे का हे सांगा. आम्ही सगळंच पितो राजे. सगळंच पिता का तुम्ही? सकाळपासून चालू होते पपला. हे तुम्हाला सांगतो ह्या मॅडम सकाळपासून हा आहे मॅडमचा बंफर. हा इथं ठेवलेला आहे.
हा पाहता ना, हे बघा हा 65 बंपर आहे 1965. 1965. हा आमच्या रील साठी आणलेला आहे. आम्हाला कोणतरी खाली बॉटल आणून दिली आणि आम्ही लिक्विड बनवून अफ्रेजचं लिक्विड बनवून टाकून दिलं. हा आम्हाला फक्त पेनं ऍक्च्युअल टाइम पेनं- आमच्यासाठी ही आमची प्रॉपर्टी आहे है ना रश्मी? माझ्या नवरा दारू नाही पित, म्हणूनच तर मी लग्न केलं. तर कोण लग्न करतो त्याच्याशी? बिलकुल लग्न कोणी पाहते नव्हतं तोंडाकडे हिच्या. हे मित्रांनी हे हिचं मोठेपण आहे, तुम्हाला सांगतो. मोठेपण- मोठेपण. तर चला मित्रांनो, आता मी रश्मीला देणार आहोत पाणी. इतकं मला हे बघ. व एक गिला एवढं तर प्यास लागते ना पाणी. दुधाचं राहते ना हा ग्लास कधी. दुधाचं नाही, मी धुतलेलं आहे बाबा. एवढं कोमट करून दिलं पाणी, त्याची काही कदर नाही. कधी म्हणाला बिपिन? बिपिन निघालेला आहे, तू रेडी हो फटकन. मी झाली माहिती रेडी, मी चेहरा तिकडेच करून आता Yes. ड्रेस घेतो बस. चल, गुड मॉर्निंग बिपिन. चला आता आम्ही निघालो नागपूर. चल बस बसा, गुरु झोपेतच आहे. खाली चालला ना तू? तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आता नागपूर रोडवर आहोत सध्या. आणि ते जे दादा आलेले आहे ते पण हे इथेच कुठेतरी आहे, आमची वाट पाहत आहे. हे आहे का इथे ते गाडी आहे का? हा ह्या साईडलाच आहे वाटतं ते गाडी उभी करू. तर आपण आता चेक करू. 44 हेच आहे वाटतं. ते दादा आहे की? हा तेच आहे तेच आहे ना. आता आपण गाडी त्या साईडला थांबू. त्याच्या तिकडे थांबा, म्हणजे आपल्याला बोलता येते आरामशीर. हा मागं माझं लक्ष आहे. माझ्याकडे मोठा मोबाईल. हा या एवढे काही रिस्क घे. हा लक्ष आहे. चला, ते आलेले आहे दादा, बकासूर दादा ना, हा बघा, तसं त्यांचं नाव काय? संदीप आहे वाटतं. संदीप दादा आहे तशी ते. हे आले, हे वाट पाहत. आयडीचं नाव म्हणजे क्रिएटरच आहे, मोठे क्रिएटर. सरांच्या ह्याच्यात घेऊन. कारण कसं आहे माहिती आहे का, कंटेंट करणे हे, आणि मॅडम माझे कंटेंट बघता मांडायला चालू असतं. असं म्हणजे तुम्हाला सांगतोय, रात्रीच्या मंगल कार्यालयामध्ये मला 1 वाजेश्वर लोकांना डोकं दिलं नाही. अमरावती सगळे व्यापारी इथे गोळा झाले. आता कोणी म्हणाले माझ्या दुकानात त्याच्यासाठी जायचं. मी असं काही करणार, बिनधास्त असतो माझा कार्यक्रम. कारण मला नंबर कुणी जर मागितला, हा कसं आहे सांगतो मॅडम तुम्हाला, आता मी आहे गव्हर्नमेंट सर्व्हिसला. आता मला जर तुम्ही आलो, मला जर नंबर मागितला, तर हे आहे बकासूर दादा. तर तुम्ही यांचे व्हिडिओ पाहिलेच असतील. एन्झो सचिन 7 म्हणून यांची इंस्टाग्रामची आय डी आहे. ॲक्च्युली बकासूर यांना असं याच्यासाठी म्हणतात की हे खूप खातात. येस, खूप खातात. म्हणजे ॲट अ टाईम हे 35 भाकरी खातात. हे असे यांचे रील्स असतात. खाण्यामुळे खूप प्रसिद्धी आहे यांची. आणि खूप छान कंटेंट असते, नॅचरल कंटेंट असते. आणि जे आलं ते मनात बोलतात. पण खूप छान वाटलं यांच्याशी बोलून. ज्या पद्धतीने बोलत होते, खूप छान असे पंच येत होते त्यांच्या बोलण्यामध्ये. आणि त्यांचं जसं ते जसे बोलत होते की नाही, ऐकावंच वाटत होतं आणि हसावं वाटत होतं. खूप छान वाटलं सचिन दादा तुम्हाला भेटून. मी, बिपिन, तन्वी आणि हे आम्ही चौघंजणं खूप आनंदी झालो यांना भेटून. हे खास ॲक्च्युली आले होते इथे अमरावतीला लग्नासाठी, पण त्यांची खूप इच्छा होती मला भेटायची. तर त्याच्यामुळे आज आमची भेट झाली. नाही तर समजा आम्ही आज नागपूरला नसतो तर आम्ही आज सोबत व्हिडिओ पण बनवले असते. पण असो दादा, तुमची ही भेट खूप छान झाली आणि नेक्स्ट भेट आपण नक्की करू आणि छान छान व्हिडिओज काढू. एवढे कंटेंट क्रिएटर झाले यांना तसंच बघणार. असं नाही. तर चला मित्रांनो, आम्ही निघतो. दादाला भेटून खूप छान वाटलं. आणि दादा पण दादा अशा ठिकाणी भेटलेत, ना भगुन, ना दुर्डी, ना भाकर, ना शेरवा. त्याच्यामुळे सगळं कोरडं. हा थोडा वेळ चुकीचा येऊन गेलेला आहे. वेळ चुकीचा आलेला आहे. तर याची कसरत आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काढू. Yes, yes, चालेल. थँक्यू दादा. चला, बाय. चला दादा. तर खूप छान वाटलं बकासूर दादा यांच्याशी भेटून. तसं त्यांचं नाव संदीप आहे, पण त्यांचं कंटेंट एकदम मस्त आहे. तुम्ही सगळ्यांनी पाहिलेच आहे. तर चला, आता आम्ही निघत आहोत आमच्या मार्गी, म्हणजे नागपूर. तर आम्ही आलो आता नागपूर. आणि माहीत आहे काय, गाडी चालवताना लोकांना किती इंडिकेटर द्या, झपाल गाड्या टाकते. आणि एखाद्याची ठोकल्या गेली तर मोठ्याच गाडीला बोलणे भेटते. मी आता रोज पाहून राहिली, आता एखाद्याचा व्हिडिओच काढतो मी. एवढे इंडिकेटर देऊन त्याच्या समोरून जाते कट मारून, त्याच्या माग समोरून जाते कट मारून. काय म्हणतो बिपिन, बरोबर आहे ना? हे म्हणजे
म्हणतो तू? माझं म्हणणं ते आहे की तू डायरेक्ट व्हिडिओ टाक आणि बघ नाही, लोकांना आपल्याला वाटते की बा असा व्हिडिओ टाकला ना तर लोक पाहिजे ना. हा. नाही मी आता माहितीये का मी आरटीओ वाले पाहिजे. हा. गाडी तर मग काय करा. हो तेच ना आई म्हणजे त्याला एवढी काही राहते सिग्नल लागले राहते आपल्याला ह्या साईडनं जायचं राहते त्याला ह्या असे करतात ते लक 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 अरे पण काही झालं पडले धडले चाका खाली आले त्याला काहीच भीती नाही इंडिकेटर म्हणजे असं वाटते कधी कधी की हे म्हणजे काय म्हणते त्याला पैसे देऊन यायने लायसन्स काढले की काय मी यांना परीक्षा दिल्या की नाही दिल्या यायला इंडिकेटर समजते की नाही असंही वाटते कधी कधी तर असो चला बा आम्ही आता आलो नागपूर आता आम्ही आमचे करतो कामं आणि मग निघतो तर बस आता ह्या इथपर्यंतच आमचा माझा आजचा व्लॉग होता कारण आज आम्ही भेटलो बकासूर दादाले ते कालच रात्री आले होते बकासूर दादा ते त्यांचं नाव तसं संदीप दादा आहे त्यांची व्हिडिओ सचिन आहे ना हां एनजो सचिन तर त्यांना भेटून खूपच आनंद झाला आम्हाला आणि आता ते बिपिनच्या लग्नात येतो म्हणते आहे ना रे बिपिन तो म्हणे तू म्हणे बिपिन टेन्शन नको घेऊ म्हणजे आज मी माझ्यासोबत पीठ घेऊन येतो तर असं खूप छान वाटलं दादा तुम्हाला भेटून आणि मस्त आता नेक्स्ट टाइम तुम्ही या तर मस्त मस्त व्हिडिओ काढू आम्ही आजच त्यांना इथं लग्न होतं अमरावतीत आणि आजच जायचं होतं म्हणून ते सगळं राहिलं तर चला आम्ही आलो होतो अमरावती म्हणतो नागपूरला आता आम्ही आमची कामं करतो आणि हा व्लॉग इथंच संपवतो तर कसा वाटला हा छोटासा व्लॉग कसा नाही मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय